नमस्कार मंडळी. झेंडा मराठीचा या युट्यूब वाहिनीवर मी प्रसाद मोकाशी आणि मी शुभांगी मेमाणे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मंडळी, आपला संकल्प यशाचा या नव्या उपक्रमाद्वारे आम्ही सगळेच जण आपणाशी दररोज संवाद साधायला येतो. याची सुरुवात फार वेगळ्या पद्धतीची आहे. शुभांगी, सर, संकल्प यशाचा हा जो आपण उपक्रम सुरू केलेला आहे, प्रथमतः तर मी हे विचारेन की ही संकल्पना तुमच्या डोक्यात आली आणि आपण ती अतिशय सुंदररित्या राबवलेलीच आहे. ती संकल्पना कशी आली आणि हा सगळा संकल्प यशाचा हा जो आपला उपक्रम आहे तो कोणासाठी, याचा फायदा मराठी विद्यार्थ्यांना कसा होणार आहे याच्याविषयी विस्तृतपणे आपल्या प्रेक्षकांना सांगाल? शुभांगी, कसं आहे माहितीये की संकल्प यशाचा ही कल्पना गेली अनेक वर्ष माझ्या डोक्यात घोळत होती. पण ज्यावेळेस झेंडा मराठीच्या माध्यमातून आपण सर्वाधिक मराठी भाषिक विद्यार्थ्यांपर्यंत, कुटुंबांपर्यंत पोहोचतोय, ह्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस माझ्या ही कल्पना मी प्रत्यक्षात राबवायला ठरवली. काय होतं की 10वीची परीक्षा म्हटलं की मुलांना, पालकांना खूप ताण येतो आणि मग गोंधळायला होतं. वर्षभर अभ्यास करायचा, वर्षाच्या सुरुवातीला जे शिकवलेलं असतं ते लक्षात राहत नाही, किंवा लक्षात ते ठेवायचं तर आत्ताचं लक्षात राहत नाही. हा सगळा गोंधळ जो असतो त्याच्यामुळे एकतर विद्यार्थी परीक्षेच्या वेळेला खूप चुका करतात, कुठेतरी प्रश्नांच्याकडे लक्ष नीट देत नाहीत, प्रश्नपत्रिका नीट वाचत नाहीत. हे सगळं मी स्वतः पाहत होतो आणि त्याच्यामुळे मी असं केलं की आपण विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना आपल्या मुलाने तणावरहित, ताणरहित पद्धतीने परीक्षेला कसं सामोरे जायचं याचं एक आपण त्यांना थोडंसं झटपट मार्गदर्शन करता आलं तर करूया असं माझ्या डोक्यात आलं. आणि मला ह्याच्यासाठी मी आपल्या झेंडा मराठीचे संस्थापकांचा तर मला पाठिंबा होताच, तुझंही चांगलं सहकार्य लाभलं आणि सगळ्यात मेन म्हणजे तुलाच माहिती आहे की कसं तू सगळी योजना आखलीस. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की आपण झेंडा मराठीच्या माध्यमातून जातोय, याचा फायदा असा होईल की पालक सुद्धा हे व्हिडिओज बघतील. नक्कीच नक्कीच. आणि आपल्या मुलांची तयारी कशी करायची. अगदी बरोबर. आणि शिक्षकांनाही समजेल, कारण याच्यामध्ये तुम्ही म्हणालात अगदी अनेक शिक्षक, म्हणजे जवळजवळ तुलाच किती 35 ते 40 शिक्षक, तज्ञ शिक्षक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा अवघ्या महाराष्ट्राला होणार आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं त्यांच्या मार्गदर्शनामुळे. आणि ह्याच्यामध्ये तर शुभांगी, तुलाही आठवत असेल की हे 35 ते 40 शिक्षक आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वेगवेगळ्या शाळा, म्हणजे ह्या शिक्षकांच्या शाळा पण आपल्या या उपक्रमात सहभागी झाल्या आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला प्रतिसाद दिला. म्हणजे असं हे उलट ते शिक्षक उत्सुक होते. अगदी. म्हणजे खरं सांगायचं तर अनेक शिक्षकांना ही नवीन संकल्पना, म्हणजे आम्ही ही संकल्पना राबवताना स्मार्ट बोर्डचा वापर केला. त्यानंतर शिक्षकांना आम्ही PPT तयार करायला सांगितलं. त्यामुळे त्या शिक्षकांना दररोज वर्गामध्ये आपल्या ठराविक वर्गातल्या 10वीच्या मुलांना बोर्डावर लिहून शिकवण्यापेक्षा हा जरा एक ऑनलाईन वेगळ्या पद्धतीचं मार्गदर्शन करायला खूप चांगलं हे मिळत गेलं. म्हणजे सर, मी बघितलं शिक्षकांनी प्रश्नपत्रिका, PPT, त्याचबरोबर स्लाइड्स, इंटरॅक्टिव्ह बोर्डचा प्रभावी वापर, अगदी, आणि त्यांच्याकडे असलेलं उत्तम अनुभवाचा खजिना अगदी उघड करून दिलेला आहे. त्यामुळे मला असं वाटते की हे सगळं अतिशय सुंदररित्या अगदी सहजतेने तुमच्या हाती आले. विद्यार्थ्यांनी सहज ते व्हिडिओ बघू शकतात, कारण व्हिडिओ अगदी त्या घटकाशी लिमिटेड असे बनवलेले आहेत. त्यामुळे तुमचा अधिकचा वेळ अजिबात याच्यामध्ये जाणार नाही. आणि पालकांसाठी यासाठी उपयोगाचं आहे की आपल्या मुलाची कशी तयारी करून घ्यायची, कुठल्या घटकावरती भर द्यायचा आहे आणि प्रश्नपत्रिका उत्कृष्टरित्या मुद्देसूद कशी सोडवायची. आणि सगळ्यात मेन म्हणजे प्रश्नपत्रिकेकडे कशा पद्धतीने विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर पाहायचंय, अगदी कसा प्रश्न सोडवायचा किंवा कशी प्रश्नपत्रिका सोडवायची ह्याचंही योग्य मार्गदर्शन अनेक शिक्षकांनी केलं. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुला आठवत असेल की
प्रत्येक विषयाचे आपण जे भाग केलेले आहेत ते सलग देणार आहोत आपण. म्हणजे मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, प्रत्येक विषय पूर्ण केल्यानंतर पुढचा विषय. त्यामुळे आपल्याला, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना किंवा पालकांनाही असं हे होईल की एखादा विषय आपल्याला बघायचा आहे तर ठराविक विषयाचं ओपन केल्यानंतर त्या विषयाची सलग त्याला सगळे भाग बघायला मिळतील. अगदी अगदी. त्यामुळे त्याला ती खूप मदत होणार आहे. आणि सर, हा संकल्प यशाचा आपण उपक्रम राबवत असताना शिक्षकांची मेहनत, त्यांचे मार्गदर्शन, ह्या सगळ्या गोष्टी आल्या, पण त्याच्या पाठीमागे खूप सारे हात होते. अगदी त्याच्याविषयी काय सांगाल? नाही, याच्याविषयी सांगायचं म्हणजे खरंच म्हणजे प्रत्येक शिक्षकाचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. पण त्याहीपेक्षा प्रबोधनचे भाऊ कोरगावकर यांनी ज्यावेळेस मी संकल्पना त्यांच्यासमोर मांडली त्यावेळेस त्यांना ती इतकी आवडली ना की त्यांनी लगेच सांगितलं की आपल्या झेंडा मराठीसाठी सगळी सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहेत. त्यांनी लगेच त्यांच्या शाळेचे शिक्षकांना तयार केले. तुला तर आठवत असेल, त्यांनी लगेच अनेक मराठी शाळांच्या संस्था चालकांशी संपर्क साधला. त्यातनं सगळे शिक्षक आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्याविकास शाळेचे विक्रोळीच्या स्वर्गीय पम राऊत यांचे चिरंजीव विनय राऊत यांनी तर सक्रिय सहकार्य केलं आणि त्यांनी सांगितलं की काही अडचण आली तर मला सांगा. त्याच्यामुळे त्यांचं एक सहभाग लागला आणि त्याहीपेक्षा ह्या सगळ्या शिक्षकांना जमा करण्याचं जे क्लिष्ट काम होतं किंवा सगळ्यांशी संपर्क साधणं हे थोडंसं सोपं अशासाठी झालं की उत्तर मुंबईचे शिक्षण निरीक्षक मुस्ताक शेख यांनी पण खूप चांगलं सहकार्य, म्हणजे शिक्षण निरीक्षकांना ही संकल्पना आवडली, त्यांनी ती उचलून धरली आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला कशा पद्धतीचे शिक्षक हवेत वगैरे याची त्यांनी विचारणा केल्यानंतर त्यांना ही सगळी संकल्पना पहिल्यांदा आपण हे सांगितली आणि जवळजवळ 2 शिक्षकांचं हे झाले, मीटिंग्स झाल्या. त्या सगळ्या शिक्षकांना त्यांनी बोलवलं, त्यांनी स्वतः पुढाकार घेतला, त्यांनी काही शिक्षकांची नावं या उपक्रमामध्ये शाळांची नावं वगैरे सुचवली. आणखीन एक महत्वाची हे गोष्ट सांगायची तर आपल्याला खानोलकर हायस्कूलच्या प्रणिता गोस्वामी त्यांनी पण तुझ्या बरोबर म्हणजे अनेकांशी संपर्क साधण्यात मदत केली. आणि तसं आहे, हा गोवर्धन उचलला, तो गोवर्धन उचलताना अनेकांच्या काठ्या लागल्यात आणि त्या काठ्या ह्या अशा इतक्या मजबूतीने झाल्या की हा उपक्रम आमचा जवळजवळ 15 दिवसामध्ये सगळ्यांच्या विषयाच्या, सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्या विषयाच्या आमच्या पीपीटी आणि सगळं हे रेकॉर्डिंग तयार झालं. उद्यापासून आपण येतोच आहोत सगळ्यांच्या भेटीला. पण तुला ह्याच्यामध्ये याचा लाभ कसा विद्यार्थी आणि पालक घेतील किंवा शिक्षक घेतील? मी तर सांगेन की प्रत्येक शिक्षकाने आपल्या 10वीच्या विद्यार्थ्यांना हे व्हिडिओज अगदी मोकळ्या वेळेमध्ये त्यांना दाखवले पाहिजेत. त्यामुळे त्यांना योग्य मार्गाने कशा पद्धतीने अभ्यास करू शकतील हे आपल्याला सांगता येईल. आणि त्याचबरोबर पालकांनी आवर्जून बघायला हवेत, कारण त्यामुळे विद्यार्थ्यांची तयारी कशा पद्धतीने चालू आहे, मुलांनी नक्की आत्ता शेवटच्या क्षणाला कशा पद्धतीने अभ्यास करायला हवं, असं अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. सर, याच्यामध्ये काही शिक्षकांनी काही नावं लक्षात ठेवण्यासाठी, काही जिल्हे म्हणा किंवा असं, याच्यासाठी इतके सुंदर काही काही क्लुप्त्या सांगितलेल्या आहेत ज्याचा फायदा मुलांना होणार आहे. अगदी बरोबर. आणि खरंच प्रत्येक व्हिडिओ अप्रतिम बनलेले आहेत, उत्कृष्ट क्वालिटीचे बनलेले आहेत आणि त्यामुळे ते त्यांचा टक्का वाढवायला निश्चित मदत करणार आहे. आणि जो आपण संकल्प केलेला आहे तो यशाचा संकल्प खऱ्या अर्थाने उतरणार आहे. पण फक्त एकच विद्यार्थी मित्रांनो आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या सगळ्याच पालकांनाही माझं आव्हान आहे, शिक्षकांना माझं आव्हान आहे की तुम्हाला हे व्हिडिओ नेमके कसे वाटले, ह्याच्यात काही त्रुटी असतील पण तुम्हाला सगळ्यात म्हणजे कसे वाटले, कसा त्याचा फायदा मुलांना झाला, आपल्या मुलांना कसा फायदा झाला, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला, ह्याच्याबद्दलची तुमची प्रतिक्रिया ह्या झेंडा मराठीचा वाहिनीच्या खाली प्रतिसाद म्हणून जे कॉलम आहे याच्यामध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे. म्हणजे आम्हालाही कळेल
की नेमकं अजून काय सुधारणा करता येतील, अजून काय काय आपल्याला देता येऊ शकेल. आणि मला असं वाटतं की आम्ही तर सर्वतोपरी सगळंच आमचं कौशल्य पणाला लावलेलं आहे. तुम्हाला तुमचे टक्के वाढवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुमचे टक्के वाढणार याची खात्री आहे. आणि तुम्ही उत्तीर्ण झालात म्हणजेच आम्ही यशस्वी झालो, आमचा संकल्प यशस्वी झाला आणि तुमचा उत्तीर्ण होण्याचा संकल्पही यशस्वी होईल. त्यामुळे सगळ्यांनी आता या व्हिडिओ बघण्याबरोबरच अभ्यासालाही जोरदार तयारी करायची आहे. आणि सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. धन्यवाद.